हा हॅलो, बोल राधा. काय आज सकाळ सकाळ आठवण आली नवऱ्याची? सौमित्र, मी जेव्हा फोन करते तेव्हाच मला तुझी आठवण येते असं नाही, मला नेहमीच तुझी आठवण येत असते. अगं गंमत केली ग. बरं मला सांग, कसं काय चाललंय तुझं काम तिकडे? हो सांगते ते सगळं नंतर. मला एक सांग की गुरुनाथ कुठे, काय काही कळलं का? म्हणजे काही टेन्शन वगैरे नाही ना? नाही, म्हणजे असं काही टेन्शन असेल असं मला नाही वाटत. का असं काय येते तुझ्या डोक्यात? म्हणजे खरं तर मी विसरलो पण होतो गुरुनाथा विषय. आता तू बोलल्यानंतर आठवलं मला. हो बाबा, कुठे काय चौकशी करायला पाहिजे. पण मला नाही वाटत काही टेन्शन असेल. काय झालं? काय त्यांचा तो तमाशे करण्याचा स्वभाव आहे ना, त्यात हार मानण्याची सवय नाही त्यांना. त्यातनं सगळ्यांनीच त्यांना इतकं नाकारलंय. त्यांनी काही नको ती पावलं उचलायला नको तितकंच वाटतं, बाकी काही नाही. तसं करणार नाहीत ना? वेडीच का राधा? असा का विचार करत बसलीस तू? बघ, असं काही नसणार आहे. तू टेन्शन नको घेऊस. पण आता तुझ्या जर असं काही डोक्यात आलंच आहे तर मी एकदा चौकशी करतो, बघतो तो गुरुनाथ कुठे आहे ते. हा, चौकशी करतो आणि कळवतो तुला. काही टेन्शन नको घेऊस. ओके? कोण आलंय रे? अगं बघतो, दरवाजा तर उघडू दे. त्याशिवाय कसं कळणार मला? कोण आहे? एक मिनिट. हा, या ना साहेब, आत या. गुरुनाथ सुभेदार. एक 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 मिनिट. कोण आहे? अगं ते काही नाही. अगं तो हा आपला गाडी धुणार आहे ना, तो पैसे मागायला आलाय. तर देतो मी आणि तुला कळवतो. मी चौकशी करून झाल्यावर कळवतो. चल बाय, ठेवतो, कामात आहे. काय झालं साहेब? गुरुनाथ सुभेदारांना तुम्ही ओळखता का? हो, ओळखतो मी. पण काय काय झालंय? काय तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये यायला लागेल. बरं, पोचतो. मैं तेरे प्यार में क्या क्या न बना दिल पर, कभी बना वेटर, कभी बना नौकर. हसतेस का? अरे तुझ्याकडे बघून मला हसायलाच येतं. मी तरी काय करू? म्हणजे मी असं बघितलंय नेहमी, तू मला बघितल्यावर हसतेस. हो, करेक्ट आहे. पण मला सांग, म्हणजे चांगल्या यानेच हसतेस ना? ऑफकोर्स केडी, तुला तसंच वाटतंय की नाही? हो. मग तसंच समज ना. चल, मला उशीर होता ऑफिसला जायला, मी निघते प्लीज. हो, तू ऑफिसला जा. तोपर्यंत ना मी सगळं घर साफसफाई करून ठेवतो. किती? एक मिनिट. हे माझं घर आहे, मी करेन आल्यावर साफ. तू चल, तू काय ठेव. अरे हो, तुझं घर आहे. मी विसरलो, माझंच समजलो मी. चल मी जाते आता. कुठे जाते? अरे मी चालले माझ्या ऑफिसला, तुला जाता जाता ड्रॉप करते. तुझ्या ऑफिसला नवीन ऑफिस घेतलंयस ना? म्हणजे ते आहे, कुठेतरी आलं वाटतं. मी बघून येतो. अरे माझं घर आहे. मी माया. अरे काय अरे बोल ना. अरे एक मिनिट. पोलीस काय? कुठे पोलीस? पोलीस फटके मारतात. नमस्कार. येस, नमस्कार. नमस्कार. तुम्ही गुरुनाथ सुभेदार यांना ओळखता का? हो, ओळखते ना. तुम्हाला माझ्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल. का? काय झालं? गुरुनाथने कंप्लेन वगैरे केली आहे का काही? ते सगळं तुम्हाला पोलीस स्टेशनला आल्यावरती समजेल. अहो, पण तुम्ही असं डिरेक्टली कसं काय सांगू शकता? बरं, ते जाऊ द्या. केड्याला ओळखता का तुम्ही? तो मला कुठे मिळेल? कुठे कशाला मिळायचंय? तुम्ही केड्याला बाहेर शोधताय. तो केडा मीच, केडी मीच केडी. म्हणजे हा केड्या आहे. तर चला तुम्ही पोलीस स्टेशनला. एक मिनिट. प्लीज मला सविस्तरपणे सांगा काय झालंय. आपण इथे बोलूया आणि त्याशिवाय आम्ही तिथे येणार नाही. प्लीज सांगा. इथे काही सांगता येणार नाही. तुम्ही पोलीस स्टेशनला चला. हो, पण चला. पानी आने वाला है ना, मैंने भर लिया है. हो, मी पोलीस आहे. तुम्ही पोलीस का आहात? का आहात म्हणजे? नाही म्हणजे तुम्ही पोलीस आहात, पण तुम्ही माझ्या घरी का आलात? तुम्ही गुरुनाथ सुभेदारांना ओळखता? ओळखते म्हणजे चांगलंच ओळखून मी त्याला. माझ्या मुलीचा नवरा होता म्हणजे माझ्या मुलीने आता दुसरं लग्न केलं. ती स्टेट्स मध्ये असते आणि मला माझ्या बरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. मी गुरुनाथ सुभेदारला ओळखते. यात माझा काही दोष आहे का? पोलीस स्टेशनला कशाला यावं लागेल?
यशवंत बनहट्टी कुठे राहतात? माझ्या मनात. काय? आता पोलिसांचं सगळं खरं खरं बोलायचं असतं ना. मी खरं बोलले ना, माझ्या मनात राहतात ते. तुमच्या बरोबर बोलत राहिलो ना तर मलाच वेळ लागेल. बघा, मी सगळ्यांनाच वेळ करते हो. तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. आमचे साहेब तुमची वाट पाहतायत. बाई, यांचे साहेब पण माझी वाट बघतात. आय एम सो इम्पॉर्टंट. आलेच. मम्मा, आपण कुठे राहतो इथे? मला वाटतं इथे. हो, ते मोरोक्को आहे. मोरोक्को तुला मारतील ना. सर, गुरुनाथ सुभेदार यांच्याबद्दल चौकशी करायला तुम्ही बोलवलं होतं, पण काय झालंय काय एक्झॅक्टली? मला आधी हे सांगा की यशवंत बनहट्टी सकाळी का निघून गेले? नाही, निघून गेले म्हणजे त्यांचं ऑलरेडी ठरलेलं होतं सर. म्हणजे असं अचानक वगैरे नाही निघून गेलेत. म्हणजे त्यांची मीटिंग ठरलेली होती म्हणून त्यांना जावं लागलंय. खरं सांगताय ना? हो सर, हवं असेल तर तुम्हाला एअर तिकीट पासून सगळे प्रूफ देऊ शकतो मी. नाही नाही नाही, अजून त्याची वेळ आलेली नाहीये. ती वेळ कधी येऊ शकते. तुम्ही गुरुनाथ बद्दल आम्हाला काहीतरी सांगणार होतात, प्लीज ते सांगा आम्हाला. एक मिनिट, पण त्याचा आणि आमचा काय संबंध आता? संबंध नाही. संबंध नाही कसा? संबंध आहे आणि तेही तुम्हाला लवकरच कळणार आहे. पण नेमकं काय झालं ते कळेल का आम्हाला? गुरुनाथ सुभेदार या माणसाला तुम्ही सगळ्यांनी ठरवून त्रास दिलेला आहे आणि म्हणूनच त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि यापुढे की मला सेल्यूट मारायचं, कळलं? काय मारायचा? आई, आई, अरे, काय करते? आई, आई, लाव. मजा येते मला. थांब तू. घरात काय घुसतोयस तू? घुसत नाहीये. जसं तुमचं घर आहे, तुमचा हक्क आहे, तसं माझाही हक्क आहे ना घरावर. कुठला हक्क? हा, कुठलं घर? माझ्या शनू बेबीनी तोंडावर पैसे फेकले आता तुझ्या या घरात. सोडून सिक्युरिटीला बोलवी ना. सोडत तुम्ही. हो हो. ओ माय गॉड. साहेब, गुरु आत्ता नेमका कुठे? आम्ही त्याला भेटू शकतो का? हॉस्पिटलमध्ये आहेत ते. पण नेमकं काय झालंय सर? म्हणजे कळेल का आम्हाला? आत्महत्येचा प्रयत्न केलाय म्हणजे नेमकं काय केलं? ते आम्हाला बेशुद्ध अवस्थेमध्ये रस्त्यामध्ये पडलेले दिसले. एका माणसाने त्यांना ओळखलं आणि आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. या प्रकरणाची चौकशी करायला गेल्यानंतर असं कळलं की तुम्ही सगळ्यांनी त्यांना त्रास दिलेला होता आणि म्हणून तुम्हाला इथं चौकशीसाठी बोलवलेलं आहे. पण त्यांची तब्येत कशी? आता त्यांचा तब्येतीचं स्टेटस कळेल का आम्हाला प्लीज? डॉक्टर तर म्हणालेत की त्यांच्या बाबतीत कधी काही होऊ शकतं. काही सांगता येत नाही. मग कोण सांगणार? ते सांगतील ना मम्मा. अहो नाही, आम्ही काही केलं नाही. खरंच आम्ही काही केलं नाही. हे बघा, तुम्ही जे काही केलेलं आहे त्याच्याबद्दलचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत आणि जर काय त्यांचं बरं वाईट झालं, तुम्हाला सगळ्यांना अडकवण्यासाठी तेवढेसे पुरावे आम्हाला पुरेसे आहेत. हवालदार,
मॅडम मला मारा, हे बघा इथे मारा, हे दिसतंय ना ऑलरेडी, इथे मारा ना, या ना, मारा तोंडात मारा ना. काय चाललंय तुमचं? काय इथे नाटक? अच्छा, नाटकं माझी? नाटकं तुझी आहेत राधिका. आधी तिकडे केली, आता इथे करतीस नाटकं. वहिनी, काय? गाडी रेडी आहे आणि आपल्याला ज्या जागेवर जायचं म्हणजे ऑफिसची जागा, तिथे आपले आर्किटेक्ट आधीच पोहोचणार आहेत. ठीक आहे, ठीक आहे. वहिनी, ठीक आहे काय, आपल्याला निघायचं आहे, चला. हा बर. काय झालं वहिनी? काय म्हणजे मी बोलत होतो तेव्हा तुमचं लक्षच नव्हतं? काहीतरी प्रॉब्लेम आहे, मला सांगा काय झालंय. नाही, सॉरी. नाही ऐकलं मी. माझं नव्हतं लक्ष. काय झालं? काही नाही, एका वेगळ्याच विचारात होते. मला सांगायला काय हरकत आहे? अजून कुठला विचार असणार? या जगात एकच माणूस आहे ज्यांच्यामुळे मला एवढा विचार करायला लागतो. तो माणूस म्हणजे गुरुनाथ सुभेदार. आता ऑफिसमध्ये सगळं झालं तेव्हापासून ते कुठे आहेत, काय आहेत, कुणाला माहिती नाहीये. तोच विचार करते, बाकी काय. वहिनी, नका विचार करू. एकतर त्या दिवशी जे काही घडलंय ना, त्याच्यासाठी फक्त आणि फक्त तोच जबाबदार आहे. बरोबर आहे तुमचं म्हणणं. या सगळ्या प्रकाराला तेच जबाबदार आहेत. पण मला माहिती आहे ना त्यांचा स्वभाव कसा आहे. ते अशी हार मानणार नाही. ते या सगळ्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच कळत नाहीये की कुठे आहेत ते. त्यांच्या डोक्यात काही वेगळं कारस्थान सुरू तर नाहीये ना. असे अनंत प्रश्न माझ्या मनात येत आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ना, अजून एक गोष्ट वाटते ते म्हणजे त्या दिवशी ते ज्या प्रकारे वागत होते ना, ते जरा वेगळं आणि विचित्रच होतं. नाही काय, अचानक सगळ्यांनी त्यांना इतकं नाकारलंय. या सगळ्याचा परिणाम त्यांच्यावरती झालेला नसला म्हणजे मिळवली. उगीच त्यांनी स्वतःच्या जीवाचं. नाही वहिनी, असं काहीही होणार नाही. आणि तुम्ही कोणाची काळजी करताय? गुरुनाथ सुभेदार म्हणजे याचा त्रास होतोय तुम्हाला. त्याला काही पडली आहे का तुमची? आणि एनिवेज प्रश्न राहिला गुरुनाथ सुभेदारचा, तर सौमित्र आहे ना तिथे, आपण बोलूया त्याच्याशी. त्याला सांगूया की भाई कुठे आहे तो, काय आहे, जरा बघ, शोध त्याला आणि कळव आम्हाला. वहिनी, प्लीज स्ट्रेस घेऊ नका. आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आपण इथे आलो. चला मग निघूया आपण. तुम्ही या, मी बाहेर वाट बघतो तुमची. आलीच. प्लीज सर, जरा मला बोलायचं होतं तुमच्याशी. नाही, तुम्ही तर बोलूच नका आणि मला लाच देण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. अहो नाही सर, तसं काहीच डोक्यात नव्हतं माझ्या. लाच वगैरे नाही. मला जरा महत्वाचं बोलायचं होतं. बोलू का? तुम्ही मला इथे एका बाजूला का बोलून आणलं? मला गुरुनाथ सुभेदार यांच्याविषयी जरा महत्वाचं बोलायचं होतं, म्हणून तुम्हाला जरा बाजूला घेऊन आलो. सर, तुम्हाला जे काही कळलंय ना याबद्दल, ते सगळं खरं आहे सर. म्हणजे हे सगळं आम्ही मान्य पण करतो. म्हणजे त्या वॉचमन बाईंनी तुम्हाला जे काही सांगितलं सगळं खरं आहे. आम्ही गुरुनाथ सुभेदारांना त्रास दिला हे सुद्धा खरं आहे. फक्त ह्यानंतर गुरुनाथ सुभेदार राधिका मसालेच्या ऑफिसला गेले होते. ते मला सुद्धा माहिती आहे, सगळं कळलंय आम्हाला. हा सर, त्याचबद्दल मला तुम्हाला पुढे सांगायचं होतं. ते जरी तिथे गेले असले तरी सुद्धा राधिका मसालेमधल्या कुठल्याही व्यक्तीचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाहीये सर. त्यामुळे प्लीज तुम्ही राधिका सुभेदार यांना कुठल्याही प्रकारे कॉन्टॅक्ट करू नका किंवा त्यांचा ह्याच्याशी काही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घ्याल का प्लीज? तुम्ही असं काय बोलताय? अहो, गुरुनाथ सुभेदार याने राधिका मसालेच्या ऑफिसमध्ये जाऊन तोडफोड केली आणि त्या संबंधची तक्रार त्यांचे एम्प्लॉई आनंद शाह यांनी आमच्याकडे केलेली आहे. तेव्हा त्यांना तर बोलवावंच लागणार ना. सर, मी तीच तर रिक्वेस्ट करतोय ना तुम्हाला. म्हणजे काय सर, तुम्हाला सांगतो, कारण
त्यांच्यापर्यंत जर पोहोचलं ना सगळं तर सगळा प्रॉब्लेम होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला जे काही सहकार्य हवंय ना ते आम्ही सगळं करतो ना सर. कारण ही राधिका मसाले आणि त्यांची टीम एका गावात आहे आणि तिथे खूप चांगल्या पद्धतीचं काम करतायत ते. तर हे सगळं प्रकरण जर त्यांच्यापर्यंत पोहोचलं ना त्यांचं सगळं काम बिघडून जाईल. म्हणून माझी रिक्वेस्ट आहे की राधिका सुभेदारांपर्यंत ह्यातलं काही पोहोचू देऊ नका. बाकी हे बघा, राधिका सुभेदार यांच्याबद्दल तुम्ही जे काही बोलताय ते मलाही पटते. त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही ते मलाही माहिती आहे. पण आनंद शाह यांचं तसं नाही. ते गुरुनाथ सुभेदार यांच्या विरुद्ध फिर्यादी आहेत. तेव्हा त्यांना इथं बोलवावंच लागेल. तुम्हाला सांगून ठेवतो, तुम्ही मला सहकार्य केलं तर ठीक, आता त्यांना इथं बोलवायचं की उचलून इथं घेऊन यायचं ते आम्हाला चांगलं ठाऊक आहे. कळलं तुम्हाला? बोल सौमित्र. हा बरं ऐक ना, ते गुरुनाथ सुभेदार बद्दल सांगायला तुला फोन केला होता मी. मी आता त्यांचाच विचार करत होते. काय झालं रे? काही ठाव ठिकाणा लागला की नाही? हा अगं काही नाही, टेन्शन घेण्याची काहीच गरज नाहीये. तो काही नाही, 2-3 दिवस तो गायब होता ना. पण तो जो त्याचा तो मित्र आहे ना, तो चड्डी बनेन वाला, केड्या, हा, तर त्याच्याकडे असा दुसरा तो दारू पिऊन पडला होता. खूप दारू प्यायला होता, त्यामुळे झोपून होता 2-3 दिवस. हे आत्ताच कळलं मला. त्यामुळे काही काळजी करण्यासारखं काही नाही. ओके, त्यामुळे काही काळजी करू नकोस तू. हा बरं, आनंद आहे का तिकडे? हो आहेत, माझ्या बाजूलाच आहेत. देऊ का? बरं दे जरा त्याला फोन दे. हो देते. आनंद भाऊजी, काळजी करण्यासारखं काही नाही. तुम्ही म्हणत होतात ना तसंच झालं. मी उगीच काहीतरी विचार करत बसले होते. याला तुमच्याशी बोलायचं. हा सम्या बोल. गुरु सापडला का? ऐक ना आनंद ऐक. हे बघ, आता मी तुला जे काही सांगतोय ना, त्यामुळे अजिबात चेहऱ्यावरचे भाव बदलायचे नाहीये तुझे. हा, जरा जरी चेहऱ्यावरचा भाव बदलला असता तर राधिकाला लगेच संशय येईल. त्यामुळे आता मी जे काय सांगतोय ते नीट ऐक. हे बघ, इथे जरा एक प्रॉब्लेम झालेला आहे आणि या प्रॉब्लेम बद्दल राधाला काहीही कळता कामा नये. नाही बोल ना. म्हणून मी तुला सांगतोय. ऐक नीट ऐक आता. शांतपणे ऐक. लक्षात आलंय तुझ्या? त्यामुळे तुला कधीही फोन येऊ शकतो आणि तुला फोन आला की तुला इथे चौकशीला यावंच लागेल. त्यामुळे काहीही कारण काढून तिथून सटकायचं. पण प्लीज आणि प्लीज तिथे कोणालाही संशय येता कामा नये. काहीही कारण सांग आणि सटक तिथून. ओके, लक्षात आलंय सगळं? तू काही काळजी करू नकोस, मी आहे ना. हा ओके, चल बाय, ठेवतो. ये. हो, काही प्रॉब्लेम नाहीये. असं आहे. हो, आपण उगीच काळजी करत होतो. चला. हा, सगळ्यात आधी तुला पट्टे द्यायला पाहिजे. मला कशाला? मी काय केलं? तुला 1000दा सांगितलं की सिग्नल वरती चड्ड्या विकायच्या नाहीत म्हणून, पण आमचं ऐकत नाहीस. नाही, एका सिग्नल वरून हाकललं की दुसऱ्या सिग्नल वर जाऊन तू चड्ड्या विकतोस. अहो, आता कुठे विकतो मी? आता नाही विकत. हो काय? आणि तसंही माझ्या धंद्याचा आणि या केसचा काय संबंध आहे? मला जा विचारतोस? सर एक मिनिट, तुम्ही प्लीज त्याला काही बोलू नका. प्लीज तुम्ही या सगळ्यांना सोडा. हे निर्दोष आहे. माया जरा थांबशील का तू? त्यांना त्यांची चौकशी तर पूर्ण करू दे. तू आत्तापासून कशाला स्वतःवर घेतेस? तुम्ही आता किती काही बोललात तर आम्ही तुमच्यावर विश्वास का ठेवायचा ना? कारण मी कदाचित खऱ्या आरोपीला वाचवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असा. एक मिनिट, मी तुम्हाला आता जे काही खरंय तेच सांगते. मी तुम्हाला असं सांगते की आरोपी मी आहे. मला अरेस्ट करा. यांना सोडा प्लीज. यांनी तर सांगितलं की सौमित्रने हे सगळं करायला सांगितलं म्हणून. साहेब त्या बरोबर बोलतो. नाही एक मिनिट, त्या असं बोलतायत कारण त्यांना खरं काय ते माहित नाही. एक मिनिट, त्या खरं ते बोलतायत ना. आयडिया मी दिली होती ना. माझ्या सांगण्यावरूनच त्यांनी सगळं केलेलं आहे. तू शांत राहशील का जरा? सर मी तुम्हाला जे खरं आहे ते सगळं सांगते व्यवस्थित. हो, मी मान्य करते आयडिया सौमित्र बनहट्टी यांची होती, पण त्यांनी ती माझ्या सांगण्यावरून त्यांनी तो प्लॅन मला सांगितला होता. दॅट्स इट. त्यामुळे खरी आरोपी मी आहे. मला अरेस्ट करा. यांना सोडा प्लीज. आय रिक्वेस्ट यू. नाही माया, नाही. तू असं करू नकोस. तुझ्या जागी हवं तर मी अरेस्ट होईल. प्लीज सर. हा ठीक आहे ना. ठीक आहे. थोड्या वेळापुरता मी तुमच्यावरती विश्वास ठेवतो.
पण मला सांगा हे असं वागण्यामागचं कारण काय? थँक्यू सो मच. मी सांगते, मी सगळं सांगते तुम्हाला.